मग काही माणसं म्हणता ना, तो माणूस पाहिला फार विद्वान होता, आता येण्यावानी वागायला लागला. हा खटका येतो. हो, पहिलं तो माणूस इतका चांगला होता, पण काय झालं? झालं काहीच नाही. झालं काही नाही, फक्त त्याला त्याचं ज्ञान पेलवलं नाही. ज्ञान पेलवलं नाही. ज्ञान का पेलवलं नाही? तर ज्ञान ज्याच्याकडून घेतलंय त्याला नम्रता पाहिजे. एका गावात एक कार्ट होतं, लई डेंजर. त्याला पाहिलं बँडवाल्याला घाण्याचं, इतकं नाचायला रांगडं. त्याच्या गावातले लोक म्हणले, मग ही पिढा कुठंतरी नेऊन घाला. त्याचा बाप म्हणला, ते भेषज कमी आहे, कोल्हापूरला घालू, पहिलवान तर होईल. ते कोल्हापूरला नेलं, आणि त्या कोल्हापूरला काही दूध असं देत नाही आपल्यासारखं गलासात बिलासात. कोल्हापूरच्या दुधाची पद्धत वेगळी आहे. कोल्हापूरला डायरेक्ट गल्लीत म्हशी बांधायला राहत्या, आपल्या दकत काढून घ्यायचं आणि तिथंच प्यायचं. कोल्हापूरला असं चालत नाही. म्हशीचा चौकच आहे, त्या चौकात फक्त तांब्या घेऊन जायचं, आपण वतायचं आणि प्यायचं. ते दूध प्यायल्यावर माझाटलं, भेजा अजून कमी झाला. म्हशीचं दूध प्यायचं ते, आणि ते माझाटलं. ते कुस्ती हाणायला लागलं. मग ते रेवड्यानं हान, जत्रातले हान, आणि ते माझाटलं लई. आणि त्यानं योगायोगानं एक दिवस गदा घेतली, महाराष्ट्र केसरी. आता गावात 3 रंगाची लोक राहत्या. काही गाव बिल्डरासाठी जन्माला येईल असतात, त्यांना दुसरा धंदाच नाही. त्यांना आपण म्हणणं कसं काय झालं, चालायचं. काही त्याचं मुळ्यात दुखायचं, त्याला तो पॉझिटिव्ह बोलणारच नाही कधी. काही अवलादी असेल, कधी सरळ बोलायचंच नाही, आणि देवानच ते पाठवलेले असतात. अशी क्वालिटी, अशा क्वालिटी असतात. त्याला फक्त बिघडवायचं माहित असतं. महाराजांनी लिहिलंय, मी नाही लिहिलं. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले 3 रंगाची लोक. मग त्या गावातल्या लोकांनी असं ठरवलं, अरे ह्या माणसानं आपल्याला गदा मिळवून दिली, याचा गावात सत्कार ठेवा. दुसऱ्या म्हणला, तुम्ही चव घालू नका. ते रांगडं काही बोल, हातानं चव घालू नका. दुसरा म्हणला, तुम्हाला गावात नाही चांगलं होऊन द्यायचं, म्हणजे बिघडवणार आहे. काही माणसं फार ठरात आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची. उठलाच कोपऱ्यातून, का मुतला खंडीच्या वरनं, गोंग्या करून दिला आणि गेला घरी निघून. त्याला जर तुम्हाला राहायचं का, आपल्याला नाही, पण का बुवा, अशी भिकार लोक नाही. तो एक जण म्हणला, खर्च माझा पण सत्कार झाला पाहिजे. म्हणजे त्याला बिघडवायचं आहे का जागे व्हायचं, बिघडवायचं. मी एक जण म्हणले, ठोबा सत्कार, नाश्ता पाणी झाला, सत्कार वित्कार झाला, आणि सभा संपायची. तर एक जण म्हणला, त्याला 2 मिनिटं बोलू द्या, म्हणजे पालत्या गाड्यावर पाणी. एक जण म्हणला, ते रांगडे काही बोलल, तुम्ही का चव घालत्या, गप्पा. उठलं ते उठल्यावर पहिला तडाका काय म्हणलं माहिती, मी गावची तर जिरावली, पण आता माझी एकच इच्छा आहे, मला गुरु उलटा पालटा करायचा आहे. आपली शेवटची इच्छा आहे म्हणलं, फक्त ज्याच्याकडे शिकलो त्याला उलटा पालटा केलं ना, कमावलीच. लोक म्हणले, घ्या ठोकून, आता हे का लावला त्यांनी. मग तो जसा उठला तसा गुरुकडे गेला. ते गुरु म्हातारा जातो. गुरु असं राम 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 करीत बसलो. हा मांड्या वाजेतच गेला गुरु पुढं. गुरु म्हणले, मिटला. आता यानं कवळी मारली, आपण रामायण कृष्ण नाही, बुकूनच द्यायचा नाही. तो मांड्याच वाजीत गेला. गुरु महाराज म्हणले, जय हरी. तो म्हणला, जय हरी बिरी काय नाही, उद्या आपली होणार, उद्या आपली कुस्तीच होणार. गुरु म्हणला, मेलो आता, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता काय राहील, आता अखेरात भजनच करणे. या अखेरात गेलो, मांड्या वाजवायचं. गुरु पाडायचा ना उद्या, नुसतं मांड्या वाजवायचं ना, अख्ख्या घरात उद्या हाणायचं. 3 वेळा तवली गुथली त्याच्या डोक्यात घरातली. एक मडकं तर फोडूनच टाकलं त्यानं, लाचा टाटा. ती पप्पाची बाई म्हणजे, याला काय झालं काय कळा ना. तुम्हाला आजच्या दिवस तर बोलायचं नाही. सकाळी उठलं, डपड बिपड लावलं, त्याच्या मागं 5-50 होतीच ते बिघडवणारे. जसा मोरच्या गुरु गेला, गुरु आपले राम 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 राम. आता आपण मिटलंच, आता काय राहिलं, आता काय आवलात कोणीकडून कवली मारली याची काय गॅरंटी. हे माझा टेल मोकार, राम 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 राम. एक तो नाम तोडलं तरी मला पुढचं मानताची की नाही. हे गेले नुसता मांड्या वाजवायचा, चटाचट मांड्या वाजवायचा. गुरु महाराज आपले लंगोट लावून बसले होते, ते काय बोलले नाही. होऊन द्या म्हणले. आता यांचं चालू होतं भजन, त्यांचं भजन चालू होतं. हे गेलं तसं मांड्या वाजित वाजित गेलं. गुरु फक्त उभे राहिले. यानं होऊन गुरु का आला कुतायचं, यानं शिकवली हल्ली गुरुला. गुरुनं एकच डाव टाकला, उलट पालट झालं खाली. तो उठल्यावर म्हणला गुरुला, तू सगळ्यात नालायक गुरु आहे. काय तो हा डाव मला का शिकवला नव्हता.
गुरु म्हणले हा डाव मला आज वापरायचा होता, मला पहिल्यापासून अंदाज होता तू कोणत्या क्वालिटीचा आहे, निघ आता. पाकडायचं सूप काय करतं, कुठं काय करत, इतकं भारी काम करते ते, हलकट भिकीट आहे, जडधरीत आहे. हलकट जेवढं आहे फलकट ते बाजूला जाणार, आणि जेवढं जड आहे तेवढं कोपऱ्याला येणार. मग देवाचं आहे असंच आहे, जे हलकट भक्त आहे ना ते फक्त वापरून घेतो, सुख देत नाही. जसं चाळणी आहे, चाळणी कोणला घालते, चाळणी जेवढं बारीक आहे तेवढं गळत, आणि जे दांडगले आहेत. मग देवाचं तसं ते, जी हलक्या विचाराची माणसं आहेत गळून टाकली. काही लोक एखाद्यानं ट्रॅक्टर जरी घेतला ना हसत सुद्धा नाही, काय त्याचं मुळव्या तू खाता का काय नाही, तू पुढचं बोलतो, खास ना कंपनी आणि ऍव्हरेज आहे आणि मेंटेनन्स फार काहीच नाही, गाळून टाकीत होतो देव. देवाकडे विचार असे ठेवावेत कधी देवाला पटले पाहिजे. माणसाला विचार पटण्यात काय प्रश्न, माणसाला काही पटत आहे. आपण म्हणलं बैल का बन, लोक म्हणजे असेल बा, म्हणजे काय लोकांना काही पटतंय, देवाला पटलं पाहिजे. आणि कधी ध्यानात ठेवायचं मला, देवाला जर पटलं तर ती जगाला पटलं, आणि जगाला पटू नाही तर न पटू, देवाला पटू द्या. एक वाक्य लिहून ठेवा, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही. संसारात रंगलेले जेवढे माणसं आहेत आमच्यासारखे सगळे परमार्थाचं अवसान आणतात. का आम्ही धार्मिक आहोत, चुकीचं आहे. कीर्तन झाल्या झाल्या बायकोला गाजरा घेऊन जातो, तू भामटाय, धार्मिक नाही, तू पागल आहे, पागल नाही. नाही 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 नाही, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही. आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय. जी मन संसारावर उदास आहेत ती देवाजवळ जातात, आणि जी मन संसारात रंगली किती जाऊ द्या. एकुलती एक मुलगी आहे, 2 वर्ष कोरोनाने आली नाही, 2 वर्ष आली तर बाप म्हणला आता आंबे आणतो, थांब आता, आलीच नव्हती 2 दिवस, 2 वर्ष. ती गालात हसते म्हणते, मला आहे ना तुमची सारखी आठवण आहे मला, आणि मला जाऊ सुद्धा वाटत नाही, कारण माझ्या आईच्या हातचा जो सार आहे ना 2 वर्ष खायन नाही, आणि मला थांबायचंच आहे बरं का, आणि जायची काही गरज नाही, मला जाऊही वाटत नाही. पण ते काय करते, ते 22 वर्ष काय खेकडं खात होते तुझ्या, अरे 22 वर्ष तो टोणका काय खेकडं खात होता का, मग 22 वर्ष तो तुझ्याशिवाय राहिला, तू 22 वर्ष बापाकडे राहिली, पण 1 मिनिट सुद्धा त्याला सोडून राहिली नाही का, तू संसारावर उदास नाही, तुला देव भेटू शकत नाही. उदासीकरण काय, उदास झालं पाहिजे, थोडं मागून येतो, ते सार आहे वांस वांस वांस. आणि तुम्ही मी सगळे कोणत्या झाडाला पाणी घालतोय, आता शिकरण लागला वान, आता वांज झाडाला किती पाणी घाला फळच येणार नाही, कारण झाडच वांज आहे. आणि त्या वान झाडाला पाणी घातल्यामुळं त्याला खाली मुळ्या वाढल्यात, मुळ्या, आणि त्या मुळेचं नाव आहे अज्ञान.